गुड ऑल ऑफ यू. आज आपण इंस्टाग्राम पोस्ट क्रिएट कशी करायची ते पाहणार आहोत. तर आपण स्क्रॅचपासून इंस्टाग्राम पोस्ट क्रिएट करूयात. तर फर्स्ट आपण क्रिएट या आयकॉनवरती जायचं क्रिएटमध्ये. त्याच्यानंतर सोशल मीडियामध्ये हे वेगवेगळ्या साईजच्या पोस्ट बनवण्यासाठी तुम्हाला साईजेस दिलेले असतात. त्यातील आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट क्रिएट करायचे आहे. मी इंस्टाग्राम पोस्टसाठी साईज घेते. आपण स्क्रॅचपासून बनवूयात. तर आपण लेडीज ब्युटी सलूनसाठी पोस्ट बनवूयात. तर मी स्क्रॅचपासून आपण बनवूयात. मी प्लेन पेज घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं आपण बॅकग्राऊंड कलर देऊन घ्यायचा आहे. या कलरवरती जायचं. साईडच्या एरोवरती गेलोत आपण. तिथून आपल्याला पाहिजे तो तुम्ही कलर देऊ शकता. तर मी हा कलर घेते. बॅकग्राऊंड कलर दिला आपण. आता त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सलूनसाठी लोगो पाहिजे. तर आपण इथं सलून लोगो करूयात. ब्युटी पार्लर लोगो. ओके. तर इथं वेगवेगळ्या टाईपचे लोगो आलेले आहेत. तर आपण याच्यातील एक लोगो घेऊयात. ओके. तर हा लोगो मी घेते आणि एका पोस्टमध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 कलर हवे. जास्त कलर अजिबात नको. ते कॉम्बिनेशन बरोबर वाटत नाहीये. ओके. प्रोफेशनल ती पोस्ट वाटत नाहीये. तर हे आपण हा लोगो घेतलेला आहे आणि हा लोगोची साईज आपल्याला रिसाईज म्हणजे कमी जास्त करायची असेल, स्मॉल लार्ज करायची असेल तर हे साईजचे डॉट दिसते त्याच्यावरती बोट ठेवून आपण कमी जास्त तो डॉट धरून करू शकतो. ओके. आणि हे 4 ॲरो दिसते त्याने आपण हा लोगो किंवा कोणताही आपण घेतलेली इमेज आपण मागे पुढे जिकडं पाहिजे तिकडं फिरवू शकतो. ओके. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेम टाकायचा आहे. ओके. मी क्वीन ब्युटी सलून टाकते. क्वीन. ओके. क्वीन. ओके. ह्याचा मी फॉन्ट चेंज करते. खालच्या साईडला बघा फॉन्टमध्ये जायचं आणि तुम्हाला हवे ते हे आता असे होरिझॉन्टल आलेले आहेत फॉन्ट. ह्या एरोवरती जायचं आणि बरोबर मग खालीवर केलं की सगळे फॉन्ट तुम्हाला दिसून येतात. ओके. मी हा फॉन्ट घेते आणि ह्याचा कलर चेंज करते. तो सिलेक्ट करायचा, टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि कलरवरती जाऊन तुम्ही कलर चेंज करू शकता. ओके. क्वीन. त्याच्यानंतर आपल्याला क्वीन ब्युटी सलून हा टेक्स्ट टाईप करायचा. क्वीन ब्युटी सलून. ओके. क्वीन ब्युटी सलून. मला ब्युटी सलूनचा कलर चेंज करायचा आहे. तो टेक्स्ट सिलेक्ट करून कलरवरती जाऊन कलर चेंज करायचा. ओके. मी ब्लॅकच करते सध्या तरी. त्याच्यानंतर आपल्याला आता आपल्या ब्युटी सलूनच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेससाठी टाईप करायचं. आवर सर्व्हिसेस म्हणजे आपल्या काही सर्व्हिसेस आहेत ते. आवर सर्व्हिसेस ह्याचा फॉन्ट मी चेंज करते आणि फॉन्ट पण जास्तीत जास्त 3 ठेवायचे. हे सर्व आपल्याला कॅपिटल करायचं असेल तर इथं ए आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही करू शकता. तर आता ह्याला जर स्क्वेअर पाहिजे असेल तर एलिमेंटमध्ये जाऊन सेपरेटली स्क्वेअर घ्यायचा किंवा इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट बॅकग्राऊंड इफेक्ट घ्यायचा. ओके. आता मी टेक्स्टचं व्हाईट ठेवते. हे कलर कॉम्बिनेशन एक डार्क ठेवायचं आणि एक फेंट ठेवायचं. त्याच्यानंतर आवर सर्व्हिसेस आता तुमच्या कोणकोणत्या आहेत ते टाईप करायचं. मी आता इझिली याच्यामधून घेते, ChatGPT मधून घेते. इथं तुम्हाला जे टॉपिक समजत नसतील, तुमच्या ह्याच्यासाठी काही अडचण येत असेल किंवा टाईप करण्याचा कंटाळा आलेला असेल, तुम्ही मराठी टाईप करता आणि इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथून इझिली घेऊ शकता. ओके. मी आता सध्या इथं जेवढे आहेत तेवढे घेते. मी मग बघितले होते.
इथून साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. फॉन्ट चेंज करूयात आपण. ओके, ह्याला बोल्ड करूयात. सहसा स्मॉल टेक्स्टला या सब टेक्स्टला बोल्ड करत नाही आहेत, पण मी जास्तीत जास्त बनवून दिलेल्या त्या लोकांनी जास्त फेंट दिसतं म्हणून बोल्ड करून घेतलं माझ्याकडून. मी पण बोल्ड करते इथं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं हे करायचं आहे, फ्रेम घेऊया. त्याच्यामध्ये आपल्या सर्व्हिसेसचे इमेजेस टाकूयात. फ्रेम टाईप करूयात. सर्कल फ्रेम घेऊयात आपण. सर्कल फ्रेम. तर आता मला हे डुप्लिकेट करायचं, म्हणजे चार पाहिजे आहेत. मग मी प्रत्येक वेळेस तिथून घेणार नाही आहे, तर मी डुप्लिकेट करणार. हे रेक्टँगल साईजचं आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की त्याची डुप्लिकेट कॉपी होती. म्हणजे अगोदरच जी साईज पाहिजे ती तुम्ही हे करा, फिक्स करा आणि त्याच्यानंतरच डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर रिसाईज करू नका. आता सध्या मी डुप्लिकेट केल्यानंतर रिसाईज केलं, तसं तुम्ही करू नका. ओके, त्याच्यानंतर आपण इथं सर्व्हिसेस घेऊया. ब्युटी पार्लर सर्व्हिसेस. लेडीज करा, लेडीज पार्लर सर्व्हिसेस. लेडीज ब्युटी. ओके, अनवॉन्टेड पार्ट क्रॉप करायचा आणि त्याच्यानंतरच मग फ्रेममध्ये टाकायचं. व्यवस्थित ॲडजस्ट करायचं त्याच्यात. तुमच्या ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रत्येक सर्व्हिसेसचं इमेज टाकायची वेगवेगळे. मी सध्या जास्त याच्यात हेअरचेच गेलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पोस्ट बनवून तुमचा बिझनेस ग्रोथ करू शकता, किंवा तुम्हाला पोस्ट बनवण्यासाठी आलेल्या ऑर्डरचं क्लायंटच्या पोस्ट बनवून देऊ शकता.